महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईतील अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून आज विधिमंडळामध्ये सत्ताधारी आक्रमक पाहायला मिळाले। पश्चिम बंगाल सरकारकडून वोट बँकेच्या राजकारणासाठी या घुसखोरांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली जात आहे। मात्र महाराष्ट्र सरकार हे खपवून घेणार नाही। अवैध घुसखोरांवर राज्य सरकार कठोर कारवाई करणारच असे ठाम वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले। यासोबतच मुंबईमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला। काही पर्यटकांसोबत 2 युवकांनी बळजबरीने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा निषेध करत अशा विकृतांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। मुंबईची सुरक्षा आणि पर्यटकांचा सन्मान राखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। आपल्यासोबत आता भाजपच्या चित्रा वाघ आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, आज सभागृहात लक्षवेधी मांडली गेली आहे, काय नेमका विषय होता? अत्यंत गंभीर असा विषय होता। बांगलादेशी घुसखोरांना हुसकून लावायचा विषय होता। आमचे नेते गटनेते प्रवीण भाऊ दरेकर यांनी त्या ठिकाणी ही लक्षवेधी मांडली होती आणि बऱ्याच सदस्यांनी त्यात सहभाग घेतला, ज्यात मीही होते। दादर सारख्या मराठी बहुल हिंदू बहुल विभागामध्ये कोविडच्या काळात अचानक 70% बांगलादेशी मुस्लिम हॉकर्स त्या ठिकाणी वाढले। शमशुद्दीन जलालुद्दीन म्हणून 0 नंबर आहेत, जे मोठमोठे हप्ते घेतले जातात। मराठी हॉकर्स ते देऊ शकत नाहीत, त्यांना हाकलून दिलं जातं। आज आमच्या पालघरच्या, सफाळ्याच्या, वसईच्या आमच्या ज्या भगिनी येतात भाजी विकायला, त्यांना तिथे प्रतिबंध केला जातो, त्रास दिला जातो आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे। या शमशुद्दीन आणि जलालुद्दीनच्या माध्यमातून त्यावेळेला महाविकास आघाडी सरकारच्या वेळेला रोहिंग्यांसाठी फंड रेझिंगचा कार्यक्रम, त्याच्यासाठी पैसे गोळा करत होते आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सहकारी अक्षता तेंडुलकर, साखरकरताई आणि इतर सहकारी यांनी जाब विचारायचं काम केलं। तर त्यावेळेच्या सरकारने आमच्या या भगिनींवरतीच केसेस दाखल केल्या, गुन्हे दाखल केले। आजही कुर्ला कोर्टाला महिन्यातून एकदा त्याची तारीख लागते। ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे। आज जर तुम्ही कुठल्या बांगलादेशी, आम्ही ज्या वेळेला आक्षेप घेतला जातो तेव्हा आम्हाला सांगतात नाही उनके पास आधार कार्ड आहे। आधार कार्डवरती 90% लोकांच्या आधार कार्डवरती 1 जानेवारी तारीख आहे। हे खोटे आहेत, हे फेक आहे। याच्या तळापर्यंत मुळापर्यंत जाण्याची गरज आहे। हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी मी मांडला। त्याचबरोबरीने दिवंगत मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांनी मराठी हॉकर्ससाठी एक जनता मार्केट उघडलं। आज जर तुम्ही जाऊन बघाल तर 90% हे गैर हिंदू, गैर मराठी लोक तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील। या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या आहेत त्या प्रशासनाच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडला, शासनाच्या निदर्शनाला आणून दिल्या आणि मला वाटतं या सगळ्या बदलत्या डेमोग्राफीमुळेच लँड जिहाद, लव जिहाद सारख्या घटना आपल्याला त्या ठिकाणी घडताना दिसत आहेत। सरकार काम करतंय, सरकार काय हातावर हात ठेवून बसलेलं नाही आहे, परंतु ते अधिक प्रभावी व्हावं यासाठीच्या आमच्या सूचना होत्या। आमचे गटनेते प्रवीण भाऊ यांच्या सूचनेनुसार एक समितीसुद्धा त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या दिवसात आणखीन प्रभावी काम होईल आणि ही घाण जी आहे ती मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर फेकली जाईल। ज्यावरती आत्ताच तुम्ही उल्लेख केला की लव जिहादच्या घटना देखील कुठेतरी वाढत चालल्यात, याच संदर्भात काही कडक कायदा अंमलात आणला नाही? 100% त्याच्यावरती सुद्धा विचार चालू आहे। योग्य वेळी तो सुद्धा कायदा त्या ठिकाणी अंमलात येईल आणि आपण बघितलं की फोर्सफुली महिलांना त्या ठिकाणी फूस लावून, त्यांना आमिष दाखवून, धर्म परिवर्तन करून त्यांच्यावरती ज्या पद्धतीने काम केलं जातंय, तर त्याच्यावरती कायदा येणं ही गरजच आहे आणि म्हणून ज्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध अशा पद्धतीने धर्म परिवर्तन करायला लावतात त्यासाठी कायदा गरज आहे आणि तो येणाऱ्या दिवसात येईल। ताई, जर बघायला गेलं तर काल परदेशी पर्यटक मुंबईमध्ये फिरण्यासाठी आलेले होते आणि 2 युवक त्यांच्या पाठीमागे लागले होते सेल्फी काढण्यासाठी। त्यांनी सांगितलं होतं आम्हाला सेल्फी द्यायचं नाही, तरी 2 युवक पाठी लागले होते। त्यामुळे परदेशी पर्यटकांवरचा किंवा महिलांच्या मुद्द्यावर म्हणजे सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी ऐरणीवर आहे का? नाही, नक्कीच मी पण याची पूर्ण माहिती घेईन। मी काय आहे ते, जी झालेली घटना आहे ती अतिशय वाईट आहे। मुंबईच्या, महाराष्ट्राच्या भूषणाला साजेशी नाही आहे। हे जे कोण हरामखोर होते त्यांना पकडलं की नाही याची माहिती घेते, पकडलं नसेल तर पकडा आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करा असं सुद्धा मी नक्की सांगेन। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।